पट्टी काढ, पट्टी काढ. ओ साहेब राहू द्या की साहेब. ओ साहेब, ओ पट्टी साहेब, काढ म्हटलं ना तर ओ साहेब, ओ साहेब. गोळ्या चिठ्ठी दे. अहो भाऊजी, जाओ तुमच्या दादाला बोलून आणा. मटण शिजलंय. मटण असल्या दिवशी त्यांनी दारू पित्यात. कुठं तर पेत बसले असतील. जावा बोलून आणा जावा. मटण असल्यावर दारू प्यायची काय गरज आहे? गप मटण खायचं, निवांत राहायचं. तुम्ही टेन्शन घेऊ नका वहिनी, त्याला अजिबात दारू पिऊ देत नाही. थांबा, त्याला लगेच घेऊन येतो. अहो ऐका की, बोल की. ते तुमचं मित्र नाही का मजनू दादा? हा मग आज त्यांची मस्तपैकी चेष्टा करू. ते कसं? तुम्ही त्यांना फोन करून सांगा आज वहिनी घरात नाही, ये मस्तपैकी पार्टी करू म्हणून. होय होय होय, थांब 1 मिनिट थांब. हॅलो मजनू, बोल की मित्रा. कुठं आहेस रे मित्रा? हाय की इथंच. अरे मित्र आज घराकडे ये की. कशाला रे बाबा? अरे तुझी वहिनी नाही घरात, मस्त पार्टी बिर्टी करू, दारू बिरू घेऊन ये. अरे मित्रा, घरात वहिनी नाही तर मग तुझ्या सेटिंगला मी बोललो की त्या संगीताला. कोण आहे ही संगीता? अगं संगीता नाही का, ते संगीताचा कार्यक्रम म्हणला तर वाजवायचं संगीत. जर समजा मी मेली तर तुम्ही काय करणार? मी पण मरणार. का बर? माणसाला जास्त आनंद झाला की अटॅक येऊन माणूस मरू शकते. हॅलो, तुमचं लग्न झालंय का? नाही हो अजून. मोठा लट बंगला आहे, 4 फ्लॅट आहेत, 13 एकर पाण्याची जमीन आहे, पैसा अडका सोनं नाणं सगळं काही आहे. पण मनासारखी मुलगीच भेटना हो. तुमच्या बघण्यात आहे काय कधी मुलगी? मी तुमची बायको बोललाले हो. घरात तेल मीठ संपले, ते घेऊन या. आणि त्याच्यासोबत आठवणीनं आयोडेक्स पण घेऊन या. नातेवाईकांच्या खऱ्या अडचणी जाणून घ्यायच्या असतील तर अधूनमधून त्यांना 3-4 हजार मागत जावं. मी एवढी हुशार आहे ना, तुम्ही मला कोणत्या पण प्राण्याचं नाव सांगा, मी तुमच्या सोबत त्या आवाजातच दिवसभर बोलणार. होय का? हा बर, शेळी हा. मला पावडर लावून कोणी फसवलं? म्या, माझ्या खिशातलं पैसे कोण चोरतय? म्या, सगळ्यात काम चुकार कोण आहे? म्या, आणि आमच्या घरच्या त्यात भांडणं कोणी लावली? म्या. ऐक ना, हा, मी तुझा मोबाईल, तू माझा चार्जर. तुला पाहिलं तरी मी चार्ज होतो. असा डिस्प्ले फोडीन ना तुझा. कुठला सर्व्हिस सेंटर वाला रिपेअर करायला घेणार नाही तुला, समजला का? नवरा आणि बायको यांची उत्तम व्याख्या. आठवून आठवून भांडते, तिला बायको म्हणते. आणि विसरल्यामुळे बोलणी खातो, त्याला नवरा म्हणतो.